गुड मॉर्निंग. तर आज ना दिवसभराचा काहीच प्लॅन नव्हता, तरीसुद्धा नकळत एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या. कुठल्या? चला सांगते. तर अजिबातच जेवणामध्ये मला भूक नाही असं नवऱ्यानं म्हटल्याच्या नंतर फक्त वरण-भात बनवण्याच्या ऐवजी ना मी मस्त अशी बट्टीसुद्धा बनवायला घेतली. डाळबट्टीचा स्वयंपाक म्हटलं की थोडेसे पापड तळणं तर आलंच. त्यात लेकीला पापड खूप आवडतात म्हणून मुद्दामच जास्त तळले. आणि त्याच्यानंतर पडलं होतं बाहेर. आता आम्ही गेलो होतो आज आमच्या प्लॉटकडे, जिथे मी अक्षरशः 3 वर्षानंतर जाते. आजूबाजूला सगळ्यांची घरं झाली आहेत, पण आमचा प्लॉट हा असा काहीसा पडला आहे. आता तिथे बांधकाम कधी होतंय हे तर माहीत नाही, पण मस्त सूर्य मावळत होता. म्हटलं चला कासारसाई डॅमला पण जाऊयात. मनूला पाणी खूप आवडतं आणि आम्हाला बोटिंग आवडते, म्हणून थोडीशी बोटिंगला पण गेलो. आता सूर्य तर मावळला होता, त्यामुळे खरं सांगू तर बोटिंगला तेवढी काही मजा आली नाही, पण हां थोडेफार फोटोज काढले, व्हिडिओ काढले आणि मनूसोबत टाईम स्पेंड केला. त्यानेच खूप छान वाटलं. बोटिंग झाल्याच्या नंतर म्हटलं चला थोडीशी पेटपूजासुद्धा करूयात, म्हणून इथे छान भेळ होती, ती एन्जॉय केली आणि त्यानंतर घरी आलो. येता येताच ना त्यांच्या मित्राचा फोन आला होता की चल बाहेर जेवायला जाऊयात. मग काय मित्र म्हणलाय हे नाही म्हणणार आहेत असं तर होणारच नाही, म्हणून म्हटलं चला जाऊयात. खरं तर मी जाऊन काहीच फायदा नव्हता, कारण ते सगळे नॉन व्हेजिटेरियन आहेत. त्यांनी मस्त थाळी घेतली होती आणि आम्ही दोघी मायलिकी एका कोपऱ्यात बसून नाही ते व्हेज एन्जॉय करत होतो. असो, जेवण तर काही तेवढं एन्जॉय केलं नाही, पण गप्पा गोष्टींमध्ये खरंच मजा आली आणि सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. भेटू पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.